बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींनो बघा, ई-के-वाय-सी संदर्भात मोठी अपडेट आहे. बघा, तुम्हाला ई-के-वाय-सी करताना OTP येत नसेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी तक्रार नोंदवायची, त्या संदर्भात मोठी माहिती दिलेली आहे. महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. तर बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची KYC करत असताना OTP येत नसल्यास तक्रार काय करावी, काही महिलांनी काय केलं आहे, या संदर्भात मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. OTPची समस्या कधी निकाली लागणार तर त्याबाबत महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर बघा, गेल्या वर्षी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहेत. बघा, 1500 रुपये त्या सरकारने जाहीर केलेले आहे. आणि या संदर्भात काय जी मोठी अपडेट आहे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र आता अपात्र महिलांनाही या योजनेचा लाभ घेतला असल्याचं आता पुढे समोर आलेलं आहे. बघा, त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी बंधनकारक केलेली आहे. बघा, काही ज्या महिला होत्या त्या अपात्र असून सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला होता आणि त्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. पुढे बघा, महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी करताना अनेकांना एरर येतो आहे. कोणाला OTP येत नाही, कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाचं साईट ओपन होत नाही तर साईटसुद्धा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे KYC करत असताना OTP येत नसल्याची तक्रार काही महिलांनीसुद्धा केलेली आहे. तसेच पुढे बघा, महत्त्वाचं म्हणजे ही ई-के-वाय-सी करताना अनेकांना एरर येत आहेत. लाडकी बहीण योजनेची KYC करत असताना OTP येत नसल्याची तक्रार काही महिलांनी केलेली आहे. त्यामुळे दिवाळीचा हप्ताही लांबणीवर पडणार की काय अशी भीती महिलांना आहे. मात्र आता ही OTPची समस्या लवकरच निकाल निघणार आहे. बघा, लवकरच तुमची समस्येचा निकाल निघणार आहे. त्या प्रकरणी जे आहे ते गंभीर दखल जी आहे ती घेतलेली आहे. बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे OTP येत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच ही समस्या लवकरच निकाल लागणारही त्यांनी माहिती दिलेली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत आदिती तटकरे मॅडम यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बघा, काय पोस्ट त्यांनी केलेली आहे आपण बघूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर लवकरच ही तांत्रिक समस्या सोडवण्यात येणार आहे. बघा, लवकरच तुम्हाला या संदर्भात मोठी गुड न्यूज पाहायला मिळेल, मोठी आनंदाची बातमी पाहायला मिळेल. बघा, काही महिलांची ई-के-वाय-सी होत आहेत तर काही महिलांची होत नाही. बघा, आता ज्या महिला आहेत, बाकी महिला कामधंदे करून वगैरे येतात तर रात्री ते 12 आणि 1 नंतर कसं काय ई-के-वाय-सी करणार आहेत. ठीक आहे, ते 12 1 नंतर कसं काय ई-के-वाय-सी करणार आहे, सकाळी 4 ते 5 नंतर तर त्यांना घरातली कामंसुद्धा असतात. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींनो, आता हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा ई-के-वाय-सी एरर प्रॉब्लेम आहे, कोणाला OTP येत नाही, कोणाला काय होत आहे, कोणाकोणाचे अनेक वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत. बघा, त्यामध्ये कोणाचं काय प्रॉब्लेम असतो, असे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रश्नांना लाडक्या बहिणींना समोरे त्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्ट करून लवकरच तुमच्या ज्या तांत्रिक समस्या आहेत त्या लवकरच क्लिअर होतील आणि 2 महिन्याची तुम्हाला ती मुदत देण्यात आलेली आहे. 2 महिने KYC करण्याची जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी आणि KYC संदर्भात ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या
चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो। लाडक्या बहिणींनो, कोणत्याही प्रकारे काळजी करू नका, चिंता करू नका। लवकरच तुम्हाला जो 15वा व 16वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्या संदर्भात मोठी गुड न्यूजसुद्धा समोर आलेली आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। लाडक्या ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे। पुढे बघा, तुम्हाला जे 1500 रुपये मिळणार आहेत आता सप्टेंबर महिना संपलेला आहे, परंतु अद्याप त्याचा महिना जमा झालेला नाही। आता सप्टेंबर महिन्याचा सुद्धा लवकरच हप्ता जमा होईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। दर महिन्याला बघा, तुम्हाला लाडक्या बहिणींनो दर महिन्याच्या 15 तारखेनंतर तुम्हाला जे पैसे आहेत ते डीबीटीद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात। त्यामुळे ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी, लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण लेटेस्ट अपडेट आणि नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत असतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। तर अशा प्रकारे ज्या सर्व महिला आहेत आता खुश झालेल्या आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत KYC केलेली नसेल किंवा KYC तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते प्रगती पथावर ते कार्यसुद्धा चालू आहे। लवकरच तुमची KYCची जी अडचण आहे, ज्या तांत्रिक समस्या आहेत त्यासुद्धा लवकरच संपणार आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जी फेक वेबसाईट, आता नवीन फेक वेबसाईट आलेली आहे KYCची, तर त्याला बळी पडू नका, नाहीतर तुमचं जे खातं आहे ते रिकामं होईल बघा। त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे। परंतु लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर त्यामध्ये बघा, जे लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते थोडेफार बदल होतील आणि त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्याच महिला पात्र होणार आहेत, ज्या अपात्र आहेत त्या अपात्र होणार आहेत। ज्यांच्याकडे तुम्हाला सांगितलं होतं मी अगोदरच की 2.5 लाख रुपयाचे उत्पन्न जास्त आहे, 4 चाकी वाहन आहे, इन्कम टॅक्स भरत आहेत, अशा भरपूर काही महिला आहेत की ते सरकारी नोकरीवर असूनसुद्धा त्यांनी बघा 8,000 ज्या महिला आहेत, 8,000 महिलांनी सरकारी नोकरीला असूनसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे बघा। त्यामुळे आता त्यांची जी वसुली आहे ती, त्यांची जी वसुली सरकार करणार आहे, त्यांच्याकडून जी रक्कम आहे ती सरकार अदा करणार आहे। त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाईसुद्धा आणि त्यांच्या पेमेंटमधून ते पैसे कापले जाणार आहेत ॲटोमॅटिकली। त्यामुळे अशा ज्यांना वाटत असेल की आमचे जे पैसे आहेत ते सरकार वापस घेणार आहे, तर त्यांनी या भ्रमात राहू नका, कारण सर्वांचे पैसे हे वापस सरकार घेणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी सरकारी कर्मचारी असूनसुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, 8,000 अशा काही ज्या महिला आहेत, तर त्यांचे सर्वांचे पैसे जे आहेत ते सरकार वापस घेणार आहे। त्यामुळे यामध्ये कोणतंही कारण नाही की त्यांना वापस पैसे मिळतील असं। तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्सफर केली जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, काळजी करू नका। 100% लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात। त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला। अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि सर्व आपल्या लाडक्या बहिणींना हा पैसे खात्यामध्ये लवकरच येणार आहेत। त्यामुळे बघा, ज्या महिलांना असं वाटत असेल की आमचे हप्ते अजून आलेले नाही, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला किती हप्ते आलेले आहेत तर ते पण तुम्ही सांगा। तर बघा, तुमचं काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील किंवा तुमचं आधार कार्ड सीडिंग नसेल बँक खात्याशी, तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आधार कार्ड तुमचं चेक करा, सर्व तुम्ही जे आपले खाते आहेत ते तुम्ही चेक करा, कारण 100% जे पैसे असतात ते खात्यांमुळेच होत असतात की तुमचे खाते DBTमध्ये सक्रिय नाही किंवा तुमचे खाते आधार कार्ड जे बँक खात्याशी लिंक केलेले नाही। त्यामुळे अशा प्रकारे ज्या 2 लाखापेक्षा अशा काही महिला आहेत की 2 लाखपेक्षा जास्तीच्या महिला आहेत, तर 2 लाखापेक्षा अशा जास्त महिला आहेत की त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, त्यामुळे त्यांना पैसे हप्ते जमा झालेले नाहीत। अशा काही महिला आहेत, अजून पुढे वाढू शकतात की ज्या 26 लाख महिलासुद्धा अपात्र करण्यात आलेल्या होत्या। तर त्यामध्ये असेच प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम, कोणाचे काही प्रॉब्लेम, असे वेगवेगळे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही।
त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. आता दिवाळीच्या सणानिमित्त दिवाळीचं तुम्हाला बोनससुद्धा शासन देणार आहे. बघा, दिवाळीच्या सणानिमित्त तुम्हाला 3,000सुद्धा जमा होऊ शकतात. त्यामुळे सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळू शकतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचे आहेत. व्हिडिओला अनस्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ थोडा तुमच्यासाठी लॉंग असू शकतो कारण अतिशय महत्त्वाची माहिती असते. कारण आपण जर अपूर्ण व्हिडिओ बनाल तुम्हाला जी योग्य ती माहिती कळणार नाही. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओला थोडा वेळ अनस्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना लवकरच 3-3 हजार रुपये खात्यामध्ये DBTद्वारे येणार आहेत. 3-3 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होतील. परंतु 1500सुद्धा येऊ शकतात, 3,000सुद्धा येऊ शकतात. अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह.